नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशन मध्ये बघा, मी टायटल आधी सांगतो. टायटल काय आहे? इंग्रजी ग्रामर 100% समजण्याकरिता या स्टेप्स फॉलो करा. बघा, बऱ्याच जणांची एक कंप्लेंट्स असते किंवा एक त्यांचा माइंडमध्ये ग्रह असतो की मला ग्रामर जमत नाही किंवा मला समजत नाही. तर मग काय असतं की त्यासाठी तुमचे बेसिक थिंग्स क्लिअर होणं गरजेचे आहे. बघा, फक्त सूत्रपाठ म्हणजे टेन्सेसची सूत्रपाठ करून किंवा टेन्स पाठ करून तुमचं ग्रामर सॉल्व्ह नाही होणार, राईट. त्यासाठी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. बघा, पहिली जी स्टेप्स आहे तुम्हाला लक्षात घ्या, वाटलं असं तुम्ही लिहून ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. आता पहिली जी स्टेप्स आहे तुमची काय? पार्ट्स ऑफ स्पीच. काय पार्ट्स ऑफ स्पीच? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीचेस. ओके, म्हणजेच काय? शब्दांच्या जाती. आता ह्या शब्दांच्या जाती किती? 8 आहेत. मग ह्याच्यातल्या 8च्या 8 तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत का? असं नाही. मी तुम्हाला सांगेन तुम्हाला अभ्यासासाठी काय करायचंय. तुम्हाला पहिलं जे आहे नाउन. नाउन आणि त्याचे प्रकार तोंडपाठ करा. काय? तोंडपाठ करा. तुम्ही अख्खं ग्रामर जर पाहिलं, हे नाउन शिवाय कम्प्लीट होतच नाही. तुम्ही क्लॉजेस घ्या, तुमचं टेन्स घ्या किंवा तुमचे हेल्पिंग वर्ब्स घ्या किंवा कंपाऊंड सेंटेन्स घ्या म्हणजे सिंथेसिस किंवा डायरेक्ट स्पीच घ्या, राईट. नाउन शिवाय कम्प्लीट होत नाही. त्यासाठी तुम्हाला नाउन म्हणजे काय, नाउन काय असतात, राईट, मटेरियल नाउन काय असतं, प्रॉपर नाउन काय असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी नाउन हे तोंडपाठच करा. त्याचे 5 प्रकार आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम, राईट. म्हणजे नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय? सर्वनाम. बघा, प्रोनाउनचे 7 प्रकार आहेत. तेही तोंडपाठ करा. भले तुमचा 1 महिना जाईल, 15 दिवस जातील, 2 महिने जातील, पण ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण की ह्या दोन्हीच्या अवतीभोवतीच तुमचं ग्रामर फिरतं. म्हणजे ग्रामरच्या वाक्यरचना असतात. कारण की विदाऊट प्रोनाउन तुम्ही कुठलीच वाक्यरचना बनवू शकत नाही. काय? कुठलीच बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रोनाउन माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं स्टेप, त्याच्यामध्ये वर्ब. त्याच्यामध्ये आयएनजीचा प्रकार. ओके, वर्ब पण क्लिअर करून घ्या, राईट. वर्बचे किती प्रकार असतात ते समजून घ्या, राईट. म्हणजे कसं आहे, हे जर तुमचं क्लिअर असेल तर ऑलमोस्ट तुम्ही ना 60 to 80% तुमचं ग्रामर कव्हर होतं. काय? कव्हर होतं. आलं लक्षात? एवढ्या 3 गोष्टी एकदम व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला नाउन, प्रोनाउन आणि वर्बची सेपरेट प्लेलिस्ट भेटून जाईल आपल्या चॅनलवर. बघा, त्याचा एका लेक्चरमध्ये आपण एकच कन्सेप्ट घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं काय? मी तर म्हणतो की तोंडपाठच करा. ओके, त्याच्यानंतर येतो जो आहे महत्वाचा रोल म्हणजे तुमचे टेन्सेस. काय? टेन्सेस. टेन्स म्हणजे काय? काळ. नंतर येतं तुमचे हेल्पिंग वर्ब्स म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता त्यांना मॉडल ऑक्झिलरीज. ओके, कॅन, कुड, शुड, मस्ट. टेन्स 12 आहेत आणि हेल्पिंग वर्ब्स म्हणजे मॉडल ऑक्झिलरी हे टोटल 17 आहेत. आता ह्यांचा अभ्यास कसा करायचा? बघ, ह्यांची पहिली तुम्हाला काय करायचे? सूत्र तोंडपाठ करायचे. सूत्र ग्रामर समजण्याकरिता सूत्र पाठ करायचे. त्याच्यानंतर आहे त्यांचं मराठीत अर्थ. काय? जेव्हा तुम्ही टेन्स शिकणार एखादा, मग जसे मी आय राईट, मग याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? आय एम रायटिंग याचा अर्थ काय होतो? नंतर आय डिड हॅव टू राईट ह्याचा अर्थ काय होतो? ह्यांचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ एकदम 100% तोच आहे असं आहे हे पाठ करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे त्यांचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह. जसं तुम्ही ऍक्टिव्हची सूत्र पाठ केली तशीच तुम्हाला पॅसिव्हची पण सूत्र पाठ करायचे. आणि त्यांचं पण तुम्हाला काय? इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश दोन्हीमध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, तरच तुम्हाला ग्रामर हे सॉल्व्ह करता येईल. बघा, तुम्ही कुठलंही ग्रामर घ्या, ऍज वेल एज घ्या, नीदर नॉर घ्या,
तुमचे टेन्स आणि हेल्पिंग वर्ब जर क्लिअर नसतील तर तुम्हाला ते सोडवता पण येणार नाही. आलं लक्षात? पहा, त्याच्यानंतर आहे तिसरी स्टेप महत्वाची. ही तर खूप महत्वाची आहे. हे ज्यांना नाही जमलं म्हणजे आपण हे खूप लहानपणापासून शिकत आलोय, पण काय होते की गडबड आपली की हे कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं हेच लवकर लक्षात येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पण प्रॅक्टिस कशी? लिहून प्रॅक्टिस. ओके, बघा, तुमची टू बी ची रूपं. तिसरी स्टेप्स, तुम्हाला टू बी ची रूपं सगळी पाठ असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही टेन्सेस मध्ये शिकता एम, इज, आर, वॉज, वेअर, पण त्यांचा वापर नक्की कसा? जसे की आय असेल तर काय वापरायचं? ऍम. ओके, म्हणजे वर्तमान काळी. आणि भूतकाळी असेल तर वॉज. ओके, पास्ट असेल तर वॉज. नंतर आहे काय तुमचं? वी, यू, आणि दे असेल तर काय? आर. आणि भूतकाळी असेल तर काय? वर. ओके, नंतर ही, शी, इट, आणि नेम असेल तर काय? इज. आणि भूतकाळी असेल तर वॉज. बघा, आता ह्याच्यामध्ये अजून आय, परत आय म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर काय? आय, वी, यू, आणि दे असेल तर हॅव. ही, शी, इट, आणि नेम असेल तर काय? हॅज. आणि भूतकाळी रूप असेल तर दोन्हीमध्ये काय? फक्त तुम्हाला हॅड वापरायचंय भूतकाळी रूप असेल तर. ओके, म्हणजे आय, वी, यू, दे असेल, परफेक्ट पास्ट टेन्स असेल तर हॅडच. ही, शीट, नेम असेल तरी तुम्हाला काय वापरायचं? हॅड. पण तसं परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये काय? आय, वी, यू, दे असेल तर हॅव, ही, शीट, नेम असेल तर हॅज. हे वापरायचं, हे लक्षात आलं पाहिजे. ओके, बघा, तसंच सेम आय, वी, यू, दे असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर काय? डू घ्यायचं. आणि ही, शीट, नेम असेल तर काय घ्यायचं? डज. ओके, कुठल्या काळामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर ह्या सगळ्यांसाठी काय वापरायचं तुम्हाला? निगेटिव्ह किंवा वर्बल किंवा डब्ल्यूएच करण्यासाठी डीड. ह्या सगळ्यांना तुम्ही डीड वापरू शकता. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, हे कुठं नक्की कुठं वापरायचं हे जर लक्षात नाही आलं तर तुम्हाला ग्रामर हे कधीच जमणार नाही. आता सपोज हे करते, ह्याच्याशिवाय अजून एखादा करता आला, जसं की अ बॉय. अ बॉय ह्याच्या पुढे तुम्ही काय घेणार? इज घेणार का आर? मग तो करता म्हणजे हे एकवचनीय आहे का अनेकवचनीय हे पाहायचं, आणि मग त्याच्यानुसार मग ह्यातलं जे टू बी रूप आहे तुम्ही वापरायचं. एकवचनीय असेल तर प्रेझेंट असेल तर इज वापरा, जर पास्ट असेल तर वॉज वापरा. ओके, सिंपल. ओके, पहा, आता ह्याच्यानंतर जी आहे महत्वाची स्टेप चौथी, ते म्हणजे वाक्यांचे प्रकार. खूप महत्वाची स्टेप्स आहे ही. ज्याला वाक्यांचे प्रकार नाही जमले त्यांना वाक्यरचना इंग्रजीच्या कधीच जमणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता मी एखादं वाक्य लिहिलं, मी जातो, जर हा वाक्याचा प्रकार कोणता आहे हे जर तुम्हाला नाही माहिती असेल मग तुम्ही ग्रामर करणार कसं? सिंपल आहे, राईट? सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किंवा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. 4 प्रकार आहेत त्याचे. मी फॉर एक्झाम्पल एक वाक्य घेतो. आय राईट अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहितो. आता हे वाक्य आहे तुमचं काय? असर्टिव्ह आहे, बरोबर. आणि त्याला तुम्ही करता निगेटिव्ह, राईट? बघा, ग्रामरचा रूल काय असतं, जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह मध्येच तुम्हाला कन्वर्ट करायचं का ट्रान्सफर करायचं आहे, विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग, बरोबर का? राईट? मग बघा, जर तुम्ही इथं हे पॉझिटिव्ह मध्ये आणि त्याला तुम्ही ट्रान्सफर करताना निगेटिव्ह वापरता, मग तुमचं वाक्य चुकणार ना, किंवा त्याला वर्बल करताना चुकणार, राईट? मग जसं जे वाक्य आहे त्या काळातलं
किंवा कुठल्या ज्या वाक्याच्या प्रकारामधला आहे त्याच प्रकारानुसार तुम्हाला पुढचं वाक्य जे ट्रान्सफर करायचं ते त्याच प्रकारामध्ये असलं पाहिजे. बघा, या वाक्यांच्या प्रकारांचा उपयोग तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या वाक्यरचना म्हणजे ग्रामरच्या ज्या असतील ते सोडवताना तुम्हाला यांचा उपयोग पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे क्लिअर असणं गरजेचेच आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असं ते कन्सेप्ट घेऊन येऊ. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.